तुमच्या भावनांचा मी आदर करतो, मात्र खांदे पालटाची ही वेळ नाही. योग्य वेळेस मी योग्य निर्णय घेईन, असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी आज शिवसेनेच्या सगळ्या नाराज आमदारांना दिलं. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आमदारांची मंत्र्याबद्दल नाराजी आहे, ते खदखदत होतं सगळं. त्यावर तोडगा काढण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आमदार आणि मंत्र्यांना समोरासमोर बसवून आज चर्चा केली मातोश्रीवर आणि त्यावेळेस आमदारांना हे आश्वासन देण्यात आलं. आधी अर्धा तास आमदारांच्या भावना ऐकून घेतल्या गेल्या आणि मंत्र्यांना वेगळ्या खोलीमध्ये बसवलं गेलं. या काळामध्ये त्यानंतर मंत्र्यांना आणि आमदारांना समोरासमोर बसवलं गेलं. मंत्र्यांनी या बैठकीमध्ये काही बोलणं टाळलं, मात्र आमदारांच्या निधीसाठी प्रयत्नशील असल्याचं मंत्र्यांनी यावेळेस सांगितलं. गेल्या काही बैठकांमध्ये आमदारांच्या मतदारसंघातल्या विकास कामांच्या संदर्भातली चर्चा होती आणि आमदारांमध्ये काही नाराजी होती विकास कामांच्या संदर्भात. परंतु आज उद्धव साहेबांच्या समोर अनेक आमदारांनी आपली मतं व्यक्त केली आहेत आणि विकास कामांच्या बाबतीमधला जो काही असमतोल आहे, जी काही विषमता आहे, कमी जास्तीचं जे प्रमाण आहे ते दूर करण्याचा प्रयत्न निश्चितपणे या ठिकाणी होणार आहे. आणि त्यामुळे निश्चितपणे उद्या आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटतोय आणि या संदर्भामध्ये जो काही विकास कामांच्या बाबतीतला प्रश्न आहे तो निकालात निघेल अशा प्रकारची खात्री आहे. विशेषतः मोठ्या प्रमाणामध्ये आमदारांचा जो असंतोष आहे तो निधी वाटप, मतदारसंघातल्या निधी वाटपाबाबत आहे. भाजपच्या आमदारांना अधिक पैसा निधी दिला गेला आहे, शिवसेनेच्या आमदारांना कमी निधी दिला गेलेला आहे विकास कामांसाठी मतदारसंघामध्ये. आणि म्हणून तो निधी अधिक मिळावा, आम्हाला समान न्याय मिळावा अशा पैकी मागणी आमदारांची आहे. आणि म्हणून आज उद्धव साहेबांनी ग्रामीण भागाचे 2 आमदार, शहरातले 2 आमदार, ग्रामविकास राज्यमंत्री, वित्त राज्यमंत्री आणि गटनेते अशी एक समिती बनवली आणि ही समिती उद्या पुन्हा मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे आणि कशा पद्धतीचं भविष्यामध्ये निधीचं वाटप केलं जाईल त्याबाबत चर्चा उद्या करणार आहे.